जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ज्या पद्धतीने या व्हिडिओचं टायटल दिलेलं आहे एनसीएलच्या संदर्भामध्ये निर्माण झालेला गोंधळ, त्याविषयी आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। एनसीएल कुणाला लागू आहे, कधीपर्यंतच्या तारखेचं लागणार आहे, जर का त्या तारखेपर्यंत मिळालं नाही तर नेमकं काय होणार आहे, आता डॉक्युमेंट अपलोड करायची गरज आहे का, डोमासाईल किंवा ईडब्ल्यूएस सर्टिफिकेटच्या संदर्भामध्ये जे काही कॉन्ट्रोवर्सी आहे आणि आपल्याला वेळ वाढवून मिळणार आहे का, याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साइडचे जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। आणि मित्रांनो, पुढे जाण्याच्या पूर्वी येत्या अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीच्या तयारीसाठी तुमच्याकरिता उपलब्ध आहे महाराष्ट्रामधली सर्वोत्कृष्ट अशा प्रकारची फास्ट ट्रॅक बॅच। या बॅच मध्ये तुम्हाला IBPS च्या टिपिकल पॅटर्न प्रमाणे दररोज लाईव्ह सेशन्स होणार आहेत, अनलिमिटेड व्ह्यूज, पीडीएफ नोट, डाऊट क्लिअरिंगचं सेशन, IBPS एक्सपर्ट फॅकल्टी आणि त्याच्या प्रत्येक घटकाची परिपूर्ण तयारी, असं कंप्लीट पॅकेज आहे। त्याच्यासोबतच जे आहे तुम्हाला रेकॉर्डेड बॅच देखील यामध्ये मोफत मिळणार आहे, ज्याच्यामध्ये पूर्ण सिलेबस आत्ताच कंप्लीट झालेला आहे। त्यासोबत 28,000 प्रश्न असलेली 500 टेस्टची जी टेस्ट सिरीज आहे ती देखील तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। आणि विशेष म्हणजे हे सगळं तुम्हाला एकाच प्लॅटफॉर्मवर मास्टर टीचर या ऍप्लिकेशनवर मिळणार आहे। महाराष्ट्रामधली जी सर्वोत्कृष्ट टीम आहे ती टीम तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे। आणि शेवटचे जर का आपल्या समोर या ठिकाणी जवळपास 15 दिवसांचा कालावधी शिल्लक असेल, त्या 15 दिवसांच्या कालावधीमध्ये जर का आपण काही करू शकत असाल तर ते आहे टेस्ट सिरीज सोडून पाहणे। या टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला 100 फुल लेंथ टेस्ट आहेत आणि 400 टॉपिक वाइज टेस्ट आहेत। या सगळ्या ज्या टेस्ट आहेत तुम्हाला आपल्या ऍप वरती मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषेमध्ये मिळणार आहे। त्याच्यासोबतच जर का आपण या ठिकाणी पाहू शकत असाल तर हे तुम्हाला मोबाईल आणि लॅपटॉप दोन्हीवरती सोडवता येणार आहे। या ऍप मध्ये 5 टेस्ट आपल्यासाठी फ्री देण्यात आलेले आहेत। हे कोणत्या टॉपिकचे किती टेस्ट अवेलेबल आहेत त्यांची संख्या आहे आणि या सगळं तुम्हाला मिळणार आहे अगदी चहा पाण्याच्या खर्चावर। त्याच्यामुळे आपण काही नाही तर किमान जे आहे टेस्ट तरी सोडवा, यामध्ये तुम्हाला प्रश्न, उत्तर, स्पष्टीकरण सगळ्याच गोष्टी या ठिकाणी भेटून जाणार आहेत। चला आता जाऊया आपण आपल्या आजच्या मूळ मुद्द्याकडे। मूळ मुद्दा काय आहे, एनसीएल कुणाला लागू आहे। पहिली गोष्ट, कारण आता आपल्याला टेट 2025 चा फॉर्म भरण्याची प्रोसेस सुरू आहे आणि प्रोसेस सुरू असताना या ठिकाणी पहिला महत्त्वाचा आपला प्रश्न आहे, एनसीएल कुणाला लागू आहे। तर लक्षात घ्या, ज्यांना आपल्या आपल्या कॅटेगरीचा या ठिकाणी लाभ घ्यायचा आहे त्यांना आपल्याला एनसीएल सबमिट करावं लागतं। आता एनसीएल कुणाला नाही, लक्षात घ्या, एनसीएल जे आहे जे उमेदवार एसटी कॅटेगरीचे आहेत, एससी कॅटेगरीचे आहेत, त्याच्यासोबत ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे आहेत आणि ओपन कॅटेगरीचे आहेत, ही कॅटेगरी जर का तुमची असेल, ही 4 कॅटेगरी, तर तुम्हाला एनसीएल लागत नाही। याच्या व्यतिरिक्त जेवढी कॅटेगरी आहे त्या प्रत्येकाला एनसीएल सर्टिफिकेट लागतं। क्लिअर कट झालाय, क्लिअर झालंय, ठीक आहे। आता दुसरी गोष्ट या ठिकाणी हा पॉइंट नंबर 2 आहे, कोणत्या तारखेचं हवं आहे। बघा, नियम असा असतो की ज्या तारखेला फॉर्म भरण्याची शेवटची तारीख असते त्या तारखेपर्यंत आपलं जे एनसीएल आहे ते व्हॅलिड असावं। आणि आपली टेट परीक्षेचा जो फॉर्म आहे तो 14 मे, ठीक, 14 मे 2025 या तारखेपर्यंत आपल्याला भरता येणार आहे। म्हणजे आपल्या सर्वांना, म्हणजे ज्यांना एनसीएल लागू आहे त्या प्रत्येकाला एनसीएलचं सर्टिफिकेट 14 मे 2025 पर्यंतच हवं आहे। त्याची पावती चालेल का, नाही चालणार, टोकन चालेल का, नाही चालणार, तुम्हाला या ठिकाणी इश्यू डेटच हवी आहे। क्लिअर झालेलं आहे। त्याच्यानंतर आता वैध एनसीएल म्हणजे काय, हा एक प्रकार या ठिकाणी आपल्याला फॉर्म मध्ये दिलेला आहे। म्हणजे जी नोटिफिकेशन आलेली आहे त्या नोटिफिकेशन मध्ये सांगितलेलं आहे की फॉर्म भरण्याच्या अंतिम तारखेपर्यंत वैध असलेलं एनसीएल हवं आहे। म्हणजे त्याचा अर्थच तो आहे की 14 तारखेपर्यंतच आपल्याला एनसीएल लागेल। आता हे वैध असलेलं का बरं सांगत आहे, कारण काही जणांचा असा दावा होता की त्या आर्थिक वर्षाचं, म्हणजे आता सध्या 24-25 चालू आहे ना, 24-25 आर्थिक वर्षाचं एनसीएल चालेल असं काही जणांचं मत होतं, परंतु तसं नाहीये। स्पष्टपणाने त्या ठिकाणी नोटिफिकेशन मध्ये सांगण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे आपण अवेअर राहायचं आहे, सावध राहायचं आहे। 14 तारीख आपल्याला मुदत आहे। दुसरं, कोणाच्या नावाचे लागेल, हा एक महत्वाचा प्रश्न आहे। आता जे पुरुष आहेत त्यांना तर काही प्रॉब्लेमच नाही। हे बघा, आपलं जे कास्ट सर्टिफिकेट आहे आपल्या वडिलांच्या नावाचे राहते, ठीक आहे, कास्ट आपल्याला वडिलांचीच लागू होते। मग कास्ट वर वडिलांचं नाव असेल तर एनसीएल वर देखील जे आहे वडिलांचंच नाव असावं। विशेषतः जे लग्न झालेल्या महिला आहेत त्यांचा हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे, सर एनसीएल कोणाच्या नावाचा हवे आहे। एनसीएल
लग्न झालेल्या विवाहित महिलांना देखील वडिलांच्या नावाचं चालेल. आता काही ठिकाणी जे आहे वडिलांचं उत्पन्न नाही लावत आहे, तर वडिलांच्या ऐवजी पतीचं उत्पन्न लावलं, परंतु ते एनसीएल तुमच्या स्वतःच्या नावाचं लावलं तर ते चालून जातं. म्हणजे लक्षात आलं का? पतीचं उत्पन्न लावलं तरी देखील चालेल, परंतु एनसीएल हे वडिलांच्या नावाचंच आलं पाहिजे. क्लिअर झाला मुद्दा? क्लिअर झाला. त्यानंतर आता समजा एनसीएल आमच्याकडे नाही, ठीक आहे, मग आम्ही जर नो केलं तर काय होणार आहे? आता अपलोड करावं लागतं का? पहिली गोष्ट, फॉर्म मध्ये एनसीएल अपलोड करावं लागत नाही. तुमच्याकडे आहे तर येस करा, नाही नो करा. आता तुम्ही जर का नो केलं, त्या ठिकाणी नो केल्यावर काय होईल तर लक्षात घ्या, त्या ठिकाणी ना फक्त येस किंवा नो असंच प्रश्न विचारतोय. समजा एखादा उमेदवार आहे या ठिकाणी ओबीसी मधून, ठीक आहे, त्यांना जे आहे ओबीसी मधून फॉर्म भरलेला आहे, इथे येस करून टाकलेला आहे, आणि इकडे विचारलेला आहे एनसीएल आहे का, ठीक आहे, इथे तुम्ही समजा नो केलं, तर असा जो उमेदवार आहे तो ओबीसीचा लाभ घेऊ शकणार नाही. याला सरळ सरळ जे आहे ओपन कॅटेगरी मध्ये फेकून दिल्या जाईल. अलग लक्षात? म्हणजे कोणत्याही कॅटेगरीचा उमेदवार, म्हणजे ज्याला एनसीएल लागू आहे अशा कॅटेगरीचा उमेदवार या ठिकाणी एनसीएल ला नो करत असेल तर त्याला ओपनला जावं लागतं. आता तो उमेदवार जर ओपनला गेला तर मग काय होतं? तो उमेदवार जर ओपनला गेला तर मग जे आहे त्याला ओपनचा क्रायटेरिया या ठिकाणी फिलअप करावा लागतं. हे बघा, नो केलं तर ओपनला पात्र ठरतो का? येस ठरतो, परंतु टर्म्स अँड कंडिशन्स या ठिकाणी अप्लाय आहे. काय आहे? पात्रता पण ओपन कॅटेगरीची लागेल. लक्षात घ्या, समजा एक उमेदवार आहे, पहिली त्याचा डीएड झालेला आहे आणि तो टीईटीचा किंवा सीटीईटीचा पेपर 1 to पास आहे, म्हणजे पहिली ते 8वीला पास आहे, आणि ती जी टीईटी आहे 88 मार्क आहेत एका पेपरला आणि एका पेपरला 89 मार्क आहे. मग तो पात्र आहे का? तर तो पात्रच नसतो. लक्षात घ्या, कारण ओपनचा क्रायटेरिया त्यानं जे आहे टीईटी सीटीईटी मध्ये फिलअप केलेला नाही, कारण त्याला 60% म्हणजेच 90 मार्क किमान असायला पाहिजे, तो त्याच्याकडे नाही. म्हणून जरी तो डीएड असेल, टीईटी सीटीईटीच्या कॅटेगरी मधून पास असेल, तरी देखील त्यानं एनसीएल ला नो केलेला आहे, म्हणून तो या पहिली ते 8वी वर्गाला पात्रच नाही, म्हणजे तो भरतीतूनच बाहेर गेलाय तो. लक्षात घ्या, म्हणजे जर तुम्ही एनसीएल ला नो करत असाल तुम्हाला ओपनला जावं लागेल. मग ओपनची पात्रतेमध्ये वय पण आलं, तुम्हाला वयाचं अट देखील ओपनचं फिलअप करावं लागेल, आणि तुमचं जे एज्युकेशन आहे, एज्युकेशनची टक्केवारी 10वी 12वी ग्रॅज्युएशन डीएड बीएड जे काही असेल ते, आणि त्याच्यासोबतच जे आहे टीईटी किंवा सीटीईटी, ठीक आहे, त्याची टक्केवारी ते तुम्हाला ओपनलाच या ठिकाणी क्वालिफाय करावं लागेल. म्हणजे गंभीर मुद्दा आहे, आणि हे आपल्याला कधीपर्यंत हवं आहे? हे सगळं आपल्याला हवं आहे या ठिकाणी 14 मे 2025 पर्यंत. ठीक आहे, याच्या सोबतच दुसरा महत्त्वाचा प्रॉब्लेम झालेला आहे ईडब्ल्यूएस आणि डोमासाइल वाल्यांचा. हे बघा, हा बर्निंग इश्यू आहे, सध्याच्या घडीचा सर्वात हॉट टॉपिक आहे. जेवढे गोष्ट मी या ठिकाणी बोलतोय ना, तो अनुभवाचे बोल आहे आणि तो अतिशय जास्त महत्त्वाचे आहे. बघा, ईडब्ल्यूएस चा देखील सेम प्रॉब्लेम आहे, कारण ईडब्ल्यूएस दरवर्षी रिन्यू करावा लागतं. ईडब्ल्यूएस तुम्ही कोणत्याही तारखेला काढा, ईडब्ल्यूएस जे आहे संपतं 31 मार्चला. ठीक आहे, कोणत्याही तारखेला काढलं तर 31 मार्चला तुमचं ते संपून जातं. म्हणजे 1 एप्रिल पासून ज्यावेळेस न्यू इकॉनॉमिकल इयर सुरू होतं, तुम्हाला ईडब्ल्यूएस काढावंच लागतं. ईडब्ल्यूएस देखील कोणत्या तारखेचं हवं तुम्हाला? ईडब्ल्यूएस देखील तुम्हाला लास्ट जी तारीख आहे फॉर्म भरण्याची 14 मे 2025 त्या तारखेच लागणार आहे. आता दुसरा महत्वाचं आहे, हे बघा, डोमासाइल कधीच लागणार आहे? डोमासाइल देखील तुम्हाला याच तारखेचं लागणार आहे. हे बघा, मी या व्हिडिओच्या माध्यमातून हे 3च सर्टिफिकेट असे आहे, या 3 सर्टिफिकेटच्या बाबतीमध्ये बोलणार आहे, कारण ते रिन्यू करावे लागतात. ठीक आहे, बाकीचे डॉक्युमेंट्स असतील नसतील तो भाग निराळा आहे, बऱ्याच जणांकडे आहे, परंतु मुख्य आजच्या घडीला जो प्रश्न निर्माण झालेला आहे तो प्रश्न एनसीएल, ईडब्ल्यूएस आणि डोमासाइलच्या संदर्भात झालेला आहे. डोमासाइलची व्हॅलिडिटी लाईफ टाइम असते, परंतु काही डोमासाइल सर्टिफिकेटवर खालच्या पट्टीमध्ये 15 वर्षाची वैधता लिहिलेली आहे. जर त्याच्यावर 15 वर्ष लिहिलेला असेल तर 15 वर्षानंतर ते एक्सपायर होणार, आणि त्याच्यावरती व्हॅलिडिटी लिहिलेली नसेल तर तो लाईफ टाइम चालेल. हा मुद्दा दोन्ही मधला फरक या ठिकाणी लक्षात घ्या. आता एखादा उमेदवार कॅटेगरीचा आहे, आताचा समजा उमेदवार आपण असं गृहीत धरलं ओबीसी मधून आहे, ठीक आहे, त्यांना एनसीएल ला देखील येस केलंय, ठीक आहे, इकडे पण येस केलंय, इकडे पण येस केलंय, परंतु त्याच्याकडे आजच्या तारखेचं डोमासाइल नाही. ठीक आहे, इथे समजा त्यानं काय केलंय, डोमासाइलला नो केलंय.
डोमासाईलला नो केलंय, मग असा देखील उमेदवार या ठिकाणी जे आहे ओपनला फेकल्या जाईल. लक्षात घ्या, ओपनला फेकल्या जाईल आणि मग डोमासाईल नाही म्हणजे त्याला त्याच्या कॅटेगरीचा रिझर्वेशनचा उपयोग होणार नाही. बघा, एनसीएल नसेल तरी देखील कॅटेगरीचा उपयोग नाही, डोमासाईल नसेल तरी देखील तुम्हाला तुमच्या कॅटेगरीचा लाभ मिळणार नाही. ही एक गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर आता महत्वाचा आहे एक प्रश्न. ठीक आहे, हे बाकीच्या गोष्टी आता तुमच्या सगळ्या लक्षात आलेल्या आहे. हा प्रश्न थोडासा तुम्ही या ठिकाणी बारकाईने बघा. आता नो केलं आणि पोर्टलवर येस केलं, चालतं का? चालतं. परंतु इथे पण नियम आणि अटी लागू आहे. ठीक आहे, टर्म्स अँड कंडिशन अप्लाय आहे. समजा आता तुमच्याकडे नाहीये, परंतु समजा तुमच्याकडे काही दिवसानंतर आलं, एका महिनाभरानं एनसीएल आलं किंवा एका महिनाभरानं ईडब्ल्यूएस आलं किंवा डोमासाईल आलं. पोर्टलला जेव्हा तुम्ही नव्याने रजिस्ट्रेशन करतात पवित्र पोर्टलला, त्यावेळेस तुम्हाला येस करता येतं, परंतु तिथे एक लाल रंगामध्ये पट्टी लिहून येते. हे जे सर्टिफिकेट्स आहेत, हे सर्टिफिकेट तुम्हाला 14 मे 2025 पूर्वीचेच लागेल. समजा इथून पुढे 6 महिन्यानं जरी रजिस्ट्रेशन करायचं चान्स मिळाला आपल्याला पवित्र पोर्टलला, तरी देखील 6 महिन्यानंतर तो काय सांगतो, 14 मे 25 पूर्वीच आहे का तुझ्याकडे, तर पुटअप कर, अन्यथा पुटअप करू नको. जे 2022 चे उमेदवार आहेत त्यांना या सगळ्या गोष्टी माहिती आहे. हे विशेष व्हिडिओ जे आहे नवीन उमेदवारांसाठी मी बनवतो आहे. ठीक आहे, लक्षात आला मुद्दा. त्याच्यामुळे आपल्याला इथे जरी नो केलं आणि नंतर जरी येस करता आलं तरी देखील इथे तारखेचे बंधन आहे. आता मग महत्वाचा मुद्दा एकच राहिलेला आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी जे आहे एनसीएल, ईडब्ल्यूएस आणि डोमासाईल किंवा इतर जे डॉक्युमेंट्स आहेत, डॉक्युमेंट्सला वेळ वाढवून मिळणं अत्यंत जास्त आवश्यक आहे. बरेच जण आपल्या परीने प्रयत्न करतात की एक्झाम थोडीशी पोस्टपोन व्हावी. ती होईल नाही होईल तो पुढचा मुद्दा आहे. त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचा मुद्दा हा आहे की डॉक्युमेंटसाठी जे आहे आपल्याला एक्स्ट्राचा वेळ मिळायलाच पाहिजे. अन्यथा जे आहे जे मागासवर्गीय उमेदवार आहेत, लक्षात घ्या, जेवढे मागासवर्गीय उमेदवार आहेत त्या सगळ्या मागासवर्गीय उमेदवारांना नाईलाज म्हणून जे आहे ओपनला जावं लागेल. आणि भविष्यात जर का ओपनला जागा नाही आल्या तर विचार करा काय मारामारीचे धंदे या ठिकाणी होऊन बसणार आहे. त्याच्यामुळे शासनानं वेळेत ही जी दखल आहे या गोष्टीची ती घ्यायला पाहिजे. आणि किमान परीक्षेला वेळ दिला नाही दिला तो एकदाचा निराळा भाग आहे, परंतु डॉक्युमेंटसाठी वेळ मिळणं हे अत्यंत जास्त महत्वाचं आहे. मी जेवढ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी नमूद केलेल्या आहे त्याविषयी तुमचं जे मत आहे ते देखील आपल्यासाठी महत्वाचं आहे. कारण आपलं जे चॅनल आहे ते परीक्षा परिषद असेल, आयुक्त ऑफिस असेल किंवा आणखीन शिक्षण क्षेत्रामधले बरेचसे उच्चपदस्थ अधिकारी असेल, ते सगळेजण आपलं चॅनल फॉलो करतात. ते आपले चॅनलवरून बोलल्या गेलेले स्टेटमेंट देखील बघतात आणि त्याच्या खालचे जे कमेंट्स आहेत त्या देखील बऱ्याच अंशी पाहत असतात. काही जणांना अतिशयोक्ती वाटत असेल, वाटू द्या, परंतु हीच रियालिटी आहे. कारण प्रशासनामधल्या अधिकाऱ्यांना देखील नेमकी ग्राउंड रियालिटी काय आहे ते चेक करण्याचं हे सर्वात महत्वाचं व्यासपीठ आहे. त्यामुळे आपण आपल्या ज्या काही प्रतिक्रिया आहे, कमेंट्स आहेत, ते शुद्ध शालीन भाषेमध्ये निश्चितपणाने या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुमच्या कमेंट्सच्या अनुसार आपण देखील आपल्या परीने 100% पाठपुरावा करू की परीक्षेला भलेही वेळ तुम्ही वाढून दिला किंवा नाही दिला तर चालेल, परंतु डॉक्युमेंट्स करिता आम्हा लोकांना वेळ वाढून द्यायलाच पाहिजे. तुमची मतं निश्चितपणाने कळवा. पुन्हा भेटूया आपण पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.